भुनक्तु सह वीर्यं करवावहि तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहि। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। तिसऱ्या अनुवाकातल्या 7 मंत्रांपर्यंत काल आपण आलेलो होतो. आता चौथा अनुवाक आपल्या समोर आहे, ज्याच्यामध्ये मेधावीचा बुद्धीच्या विकासाचा विचार ऋषींनी केलेला आहे. यश्छन्दसां वृषभो विश्वरूपः छन्दोभ्योऽध्य अमृतात् संबभूव समेन्द्रो मेधया स्पृणोतु अमृतस्य देवधारणो भूयासं शरीरं मे विचर्षणं जिह्वा मे मधुमत्तमा कर्णाभ्यां भूरि विश्रुवं ब्रह्मणः कोशोऽसि मेधया पिहितः श्रुतं मे गोपाय. याः छंदसां वृषभाः, जो वेदांच्या ऋचांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. कोण? विश्वरूप, सर्वरूप आहे. अध्य अमृतात छंदोभ्यः इति संबभूव, जो अमृतस्वरूप वेदमंत्रांपासून उत्पन्न झालेला आहे. सहा इंद्राः मे मेधया स्पृणोतु, तो ओंकार स्वरूप इंद्र मला धारणयुक्त बुद्धीने संपन्न करो. हे देव, अमृतस्य धारणाः भूयासम, हे देव हो, मी अमृतस्थिती धारण करणारा बनो. मे शरीरं विचर्षणं, माझे शरीर बलवान आणि चपळ होवो. मे जिह्वा मधुमत्तमां भूयात, माझी वाणी मधुभाषिणी होवो. कर्णाभ्यां भूरि विश्रवं, माझे कान अधिकाधिक श्रवण करोत. स्वं मेधया पिहितः ब्रह्मणः कोशः अस्सि, लौकिक बुद्धीने झाकलेला असा ब्रह्माचा कोश मी आहे. मे श्रुतं गोपाय, मी ऐकलेल्या मिळवलेल्या ज्ञानाचे रक्षण कर. म्हणजे एक प्रकारानं आपण कसं असायला हवं आहे, आपल्या इंद्रियांना सात्विकतेच्या अनुषंगानं आपण कसं न्यायचं आहे, हा विचार या ठिकाणी ऋषींनी दिलेला आहे. बौद्धिक विकासाचा विचार ज्याला म्हणता येईल तो या ठिकाणी आहे. कोणत्याही अभ्यासामधलं यश हे त्या साधकाच्या, अभ्यासकाच्या धारणाशक्तीवरती आहे. तो विषयाचं आकलन किती करतो आहे, आकलन केल्यानंतर तो त्याच्या स्मृतिपटलाच्या अनुषंगानं काय करतो आहे. आणि केवळ स्मृतीमध्ये असून चालणार नाही, जेव्हा त्या ज्ञानाला व्यक्त करायचं आहे तेव्हा ते योग्य रीतीनं परिपूर्णतेनं व्यक्त होणं हा खऱ्या अर्थानं धारणाशक्तीचा भाव आहे. त्यालाच तीव्र स्मरणशक्ती, मेधाशक्ती असं वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये म्हटलेलं आहे. त्याला अनुलक्षून इथे इंद्राला आवाहन केलं आहे. म्हणून 6 इंद्रा मे मेधया स्पृणोतु. आता इथे इंद्र याचा अर्थ इंद्र ही देवता नाही किंवा इंद्र हा देवांचा राजा या संकल्पनेतला इंद्र नाही. इंद्राचा एक अर्थ असा आहे, इंधयती इति इंद्राः. इंधयती
इंधयती इति इंद्राः म्हणजे प्रकाशणे, व्यक्त होणे. इंधयती इति इंद्राः. आणि शंकराचार्यांनीही इंद्राचा अर्थ ओंकार घेतलेला आहे. इंधयती इंद्र असं काय सांगितलं? प्रकाशणे, व्यक्त होणे. शंकराचार्यांनी ओंकार म्हटलं. इंद्र ह्या शब्दाचा अर्थ त्यांनी ओंकार घेतला. म्हणजे ओंकाराने मी युक्त व्हावं, ती माझी बुद्धी त्या अनुषंगानं संपन्न व्हावी, अशा रीतीची ही प्रार्थना या ठिकाणी आहे. ओम हे सत्यतत्वाचं प्रतीक आहे, परमात्म तत्वाचं प्रतीक आहे. समग्र विश्वाचा असलेला जो भाव आहे व्यक्त आणि अव्यक्त स्वरूपातला, तो ओंकाराशी निगडीत आहे. अशा त्या ओंकाराला अनुलक्षून अध्यम अमृतात छंदोभ्यः इति सम्यक, म्हणजे वेदऋचांच्या मध्ये अग्रगण्य होणारा, एकमेवा द्वितीय होणारा, सर्वव्यापी असणारा जो अमृततत्वाचा भाव आहे, तो ह्या ओंकाराच्या अनुषंगानं आहे. ओंकारामधूनच हे सगळं निर्माण झालेलं आहे. म्हणून त्या अमृत सत्यत्वाची भूमिका ओंकारामध्ये आहे. म्हणून हे अमृत स्वरूप वेद मंत्रही ओंकारामधूनच आलेले आहेत. परमात्म्याची जी जाणीव आहे त्याच्या अनुषंगानं असणारा जो विचार आहे, हा वेदांच्या अभ्यासामधून आपल्या समोर येतो. वेदांनीही परमात्म तत्वाला जाणण्याचा वारंवार प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं जे आत्मचिंतन आहे, जे आत्मशोधन आहे, त्या स्वज्ञानाच्या प्राप्तीमध्ये आम्हाला हा ओंकार अत्यंत साह्यभूत होतो. म्हणून अमृतस्य धारणाः भूयासम, मी अमृत स्थिती धारण करणारा बनू दे. मी अमृत स्वरूप होणं म्हणजेच मी स्वज्ञानाची प्राप्ती करणं, त्या ज्ञानानं प्राप्त होणं. आणि ती अमृतत्वाची प्राप्ती कुठे आहे? ओंकार साधनेमध्ये आहे, ओंकाराच्या चिंतनामध्ये आहे. आणि त्याला अनुलक्षून मे शरीरम विचर्षणम, माझं शरीर बलवान आणि चपळ होऊ दे. केवळ ओंकारातून माझा बौद्धिक विकास व्हावा अशी भूमिका नाही, तर त्या ओंकाराचं मला जे चिंतन करायचं आहे, स्वाध्याय करायचा आहे, उपासना करायची आहे, ते माझं शरीर जे आहे त्या शरीरालाही आरोग्य संपन्नता असायला हवी. म्हणून आरोग्य आणि बौद्धिक विकास हे दोनही एकत्रितपणानं काम करतात आणि ते एकत्रित असायला हवे, तेव्हा आपलं व्यक्तिमत्व अधिक उत्तम रीतीनं व्यक्त होतं. अन्यथा आज आम्ही काय बघतो? जो अत्यंत हुशार स्कॉलर मुलगा आहे, तो शारीरिकदृष्ट्या काही वेळेला आम्हाला अशक्त जाणवतो. तो बाकीच्या कुठल्याच ॲक्टिव्हिटीमध्ये नसतो. आणि जो खेळामध्ये प्रावीण्य मिळवतो, जो पैलवानकी करतो, तो बुद्धीच्या दृष्टीने कमी राहतो. पण इथे आम्हाला वैदिक काळाच्या चिंतनातून किंवा त्या जीवन पद्धतीतून शरीरही माझं उत्तम असायला हवं. काल मी म्हटलं तसं, शरीरमाद्यम खलु धर्मसाधनम, माझं शरीर मला या धर्मसाधनासाठी, साधनेसाठी, उपासनेसाठी व्यवस्थित असायला हवे. त्याचे चोचले मी करणार नाही, पण ती साधना करण्या इतपत त्या शरीरामध्ये धारणा असणं, ताकद असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही प्रतिभाशालीही व्हावं, आम्ही ज्ञानसंपन्नही व्हावं आणि आम्ही इतरांनाही समजून घेणारा भाव आमच्यामध्ये असावा. म्हणून ओंकार साधनेमधून आमच्यामधले शरीराच्या अनुषंगानं आम्हाला उत्तमता प्राप्त होते आणि त्याचबरोबर
इतरांनाही समजून घेणारा भाव आमच्यामध्ये येतो, ही ओंकार साधनेची भूमिका आहे. असा हा ओंकार कसा आहे? ब्रह्मणः कोशः. तो ब्रह्माचा कोश आहे. ब्रह्माचं स्वरूप त्या ओंकारामध्ये आहे. एखाद्या कोशाच्या आतमध्ये जशी एखादी महत्त्वाची वस्तू असते किंवा तो गाभा असतो, तसा संपूर्ण परब्रह्म तत्वाचा गाभा जर कुठे असेल तर तो ओंकाराशी निगडित आहे. म्हणून ज्याला आपण आवाहन करतो, ज्याच्याकडे आपण प्रार्थना करतो, ज्याच्याकडून आपण अपेक्षा करतो, त्याच्या ठिकाणी ती इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य असायला हवं. त्याच वेळेला तुम्हाला त्या क्षमतेमधून तो विचार व्यक्त होऊ शकतो. ब्रह्म ओंकाराच्या अनुषंगानं व्यक्त होतं आणि म्हणून ओंकाराच्या उच्चाराबरोबर आपण अप्रत्यक्षपणानं परमात्म्याचंच आवाहन करत असतो. आणि त्या परमात्म्याचं आवाहन आम्ही कशासाठी करतो आहोत? आमचं शरीर बलवान व्हावं, आम्हाला आमच्या बुद्धीला, मेधेला एक विशेषता प्राप्त व्हावी, तिला एक सामर्थ्य प्राप्त व्हावं. म्हणून आपल्यामधली कार्यक्षम असणारी स्मरणशक्ती केवळ स्मरणात असून भागणार नाही. त्या स्मरणाला व्यक्त करता आलं पाहिजे. नाही तर मग काही वेळेला असं होतं की पटकन आम्हाला आठवत नाही, मग कधीतरी आठवतं, अरे मला त्यावेळेला हे बोलायचं राहिलं, हे सांगायचं राहिलं. म्हणून स्मरण कार्यक्षम असणं याचाच अर्थ ज्या वेळेला ज्या पद्धतीनं मला विचार द्यायचा आहे, सांगायचं आहे, त्यावेळेला त्या स्मरणशक्तीनं आपल्याला साह्यभूत व्हावं. म्हणून आपल्यामध्ये एकाग्रता येणं, नियमितता येणं, यासाठी ओंकाराची साधना आहे, ओंकाराचं स्मरण आहे. आणि त्या ओंकार स्मरणामधून आमची बुद्धी पूर्णपणानं विकसित होते. बुद्धीने संपन्न कर. आणि त्याच बुद्धीमधून पुढे काय काय घडणार आहे? मे जिव्हा मधुमत्तमाम, माझी वाणी मधुमती होऊ दे. म्हणजे माझ्या वाणीला जे सांगायचं आहे, जे बोलायचं आहे, त्याच्यामध्ये सुमधुरता असायला हवी. कोणाच्याही अंगावरती आकारण खेकसणं, वरच्या पट्टीमध्ये बोलणं, हा मधुमतीचा भाव नाही. म्हणून वाणी आपली मधुमती असायला हवी. आणि मनाच्याही अनुषंगानं आम्ही तेवढेच सक्षम असायला हवं. ज्या ज्या काही नवीन कल्पना असतील, नवे विचार असतील, चिंतन असेल, ती करण्याची, ग्रहण करण्याची मनाची तत्परता आमच्यामध्ये यायला हवी. म्हणून व्यक्तीचं खऱ्या अर्थानं संपन्न होणं जे आहे ते आरोग्य, ऐश्वर्य आणि त्याच्या कर्मामधली सक्रियता, या तिघांचा समन्वय म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं सर्वांगीण झालं. आणि त्याच्यासाठी प्रसन्नता महत्त्वाची आहे. त्या प्रसन्नतेमध्येच मनाचा तुमचा स्तर उंचावतो, मनाची एक सशक्तता व्यक्त होते आणि चित्ताच्या स्तरावरती अंतःकरणामध्ये मेधाशक्ती तुम्हाला बौद्धिक आनंद देते. म्हणून केवळ मन प्रसन्न असून चालणार नाही, तुमची मेधाशक्तीही तेवढीच सशक्त असायला हवी. म्हणून तिथे इंद्र हा भाव या अनुषंगानं आलेला आहे. तो त्याच्या स्तरावर मेधाशक्ती, मेधाशक्ती म्हणजे आपली बुद्धी अधिक सक्षम होत जाणं, विकसित होत जाणं. ज्याला आपण काही वेळेला असं म्हणतो, एखादं वाचन केल्यानंतर मला आज बौद्धिक खुराक मिळाला किंवा बौद्धिक आनंद मिळाला, तो तुमच्या मेधाशक्तीला विकसित करतो. ती मेधाशक्ती तुमची ते सगळं ग्राप्स करते आणि तुमच्या मूळ आनंदाशी त्याला कुठेतरी ती जोडते. म्हणून इंद्र जो आहे, हा इंद्र पुराणामधला इंद्र नाही. हा इंद्र वैदिक वाङ्मयाच्या अनुषंगानं, ओंकाराच्या अनुषंगानं येणारा इंद्र हा शब्द या ठिकाणी आहे. आणि म्हणून आमचा जीव
हा आत्म्याच्या प्रभेमध्ये येणं, आत्म्याच्या गुणांशी तो निगडित होणं, या अनुषंगानं आम्ही आमची जिव्हा, आमचे कर्ण, आमची मेधा ही सर्वार्थानं सक्षम करतो आहोत. आणि म्हणून आनंदमय कोश जो आपला आहे, त्या आनंदमय कोशाला ज्ञानसंपन्नतेची जोड द्यायची आहे. ज्ञानानंच आनंदाचा भाव जो आहे तो आपोआप तिथे विकसित होत जातो. म्हणून आपल्यामधलं स्मरण, आपल्यामधला अनुभव आणि आपल्यामधलं चातुर्य हे 3 घटक परिपूर्ण ज्ञानाच्या संपन्नतेमध्ये येतात. आणि याच्यासाठी आपली बुद्धी प्रसन्न असायला हवी, वाणीही आमची उत्तम असायला हवी आणि चांगल्याचं श्रवण आम्हाला असावं. कर्णाभ्याम भूरी विश्रवम, चांगल्याचं अधिकाधिक श्रवण हे आम्हाला या ठिकाणी करता आलं पाहिजे. पुढला मंत्र येतो. सर थोडंसं हां. सांगू, शेअर करू. एक काही पहिलं लाईन ना, यश छंदस काय. अध्यमृतात छंदोभ्या हं. यश छंदसा अमृषो विश्वरूपा. हां, तर इथे ही हु इज द बुल ऑफ द बेसिक वेदिक हिम्स असं म्हटलेलं आहे. हां. म्हणजे जो बैल आहे, हो हो. बुलबुला तो ताकदवान तो प्राणी, जे वेदिक मंत्रांचा हां हां असं त्यांनी तो वेगवेगळी रूप घेतो. हां हां वेदिक मंत्रांचा जो काय म्हणणार ऋषभ, हां हां ऋषभ 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 हां, तो वेगळी वेगळी रूप घेतो. हे इथून त्यांनी सुरुवात केली. आणि एक गोष्ट ते ओंकार जे आहे हां की त्याच्याबद्दल ते म्हणतात की या प्रार्थनामध्ये 2 भाग आहेत. पहिला भाग जो आहे त्याच्यामध्ये जप सांगितलंय. हां सो द फर्स्ट पार्ट विच वी हॅव सीन अबव इज जप. दे आर द जप मंत्रस मेंट फॉर सायलेंट रेपिटेशन फॉर ॲज लॉंग ॲज वन नीड्स. बाय सच जप मंत्र वन रेकग्नाइजेस ब्रह्मन इन दी ऑल्टर ऑफ वर्शिप. तर उपासनेमध्ये जपाचं इकडे जपाचा भाग सांगितलंय. आणि दुसरा द सेकंड पार्ट ऑफ दिस उपासना इज अ फॉर्म ऑफ होम म्हणतात ते. अ हवन परफॉर्म्ड ॲज अ फिजिकल ऍक्ट. गल्लत होत नाहीये ना माझी. नाही नाही. परफॉर्म्ड ॲज अ फिजिकल ऍक्ट ऑफ वर्शिप ऑफ ब्रह्मन ऑलरेडी रेकग्नाइज्ड इन द ऑल्टर ऑफ वर्शिप. म्हणजे तुम्ही देवाऱ्यामध्ये देव आता आणि मग त्याचं पूजन जसं होतं तसं तुम्ही ऑलरेडी ओंकाराला ते जपामध्ये घेतलेलं आहे. आणि मग त्याचं हवन म्हणजे त्याचं शारीरिक पूजन म्हणूया आपण, ते पूजन तुम्ही करता. वी मे नोट हिअर दॅट द एंटायर जप मंत्र इज फॉर गेनिंग इंटेलेक्च्युअल. मग तुम्ही जे की बुद्धी तल्लख किंवा मेमरी चांगली किंवा ह्या गोष्टींसाठी तुम्ही जे एक्सप्लेनेशन. पण इथे होम आणि जपाचं हे 2 मंत्रामध्ये कुठेच ते शब्द नाही आहे. ह्यांनी सुद्धा चिन्मयानंदांनी जपाचा उल्लेख पहिल्या प्रस्तावनेत घेतलेला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की चिंतन आणि बौद्धिक झेप यासाठी अनंत शक्यता निर्माण करणाऱ्या दिव्य कल्पना आणि दिव्य ध्येय यांचे आवाहन करणाऱ्या पवित्र मंत्रांचा पुनरुच्चार करण्यामध्ये मनाला सजगपणे मग्न ठेवणे याला जप म्हणतात. तुम्ही एकच मंत्र, मग तो श्रीराम जयराम जय जयराम असेल, दत्त दिगंबर असेल, ओंकार असेल, तुम्ही सातत्यानं ज्या वेळेला त्याचा पुनरुच्चार करता तेव्हा आत्ताला असलेलं जे बाह्य मन आहे ते मन त्या मंत्राशी, त्या शब्दाशी, त्या जपाशी हळूहळू जोडलं जातं. आणि मग त्या मनामध्ये एक प्रकारची सजगता येते. एक प्रकारचा बौद्धिक क्षेत्राच्या अनुषंगानं ती एकाग्रता आल्यानंतर त्या मनाची ग्रास्पिंग पॉवर जी आहे ती आपोआप तिथे वाढत जाते. म्हणून उपासनेचा जो भाग आहे तो तुमच्यामधल्या एकाग्रतेला विकसित करतो आणि तुमच्यामधल्या अन्य घटकांनाही तेवढा सशक्त करत नेतो. मला वाटतं तुम्ही हे जे म्हटलात ना, स्मरण, अनुभव आणि चातुर्य, या 3 गोष्टी डेव्हलप झाल्या की मग उपासना करायला. हो.
पुढे त्यांनी म्हटलेलं आहे दुसऱ्या मंत्रात, आवहन्ति वितन्वाना कुर्वाणा चरिमात्मनाः वासांसि मम गावश्च अन्नपाने च सर्वदा ततो मे श्रियमावह लोमशां पशुभिः सह स्वाहा आमायन्तु ब्रह्मचारिणाः स्वाहा विमायन्तु ब्रह्मचरेण स्वाहा परमायन्तु ब्रह्मचारिणाः स्वाहा दमायन्तु ब्रह्मचारिणाः स्वाहा शमायन्तु ब्रह्मचारिणाः स्वाहा. थोडी वेगळी भाषा नाही वाटत आहे? ही गद्याच्या स्वरूपामध्ये आलेली आहे. खरं म्हटलं तर इथे मंत्राचा भाव नाही आहे, थोडासा गद्याच्या अंगानं त्यांनी विचार दिलेला आहे. त्यामुळे ती टेक्स्टच्या स्वरूपामध्ये ते भाषा आहे. वाटते ती. पोएटिक नाहीये. नाही पोएटिक नाही आहे. हां, ततः म्हणजे त्यानंतर हे प्रभो मम आत्मनाः माझ्याकरिता काय करायचं आहे, अचिरम तत्काळ वासांसी च गावाः च तथा अन्नपाने नाना प्रकारची वस्त्रे, गायी आणि खाद्यपदार्थ सदैव देणारा आणि त्याचा विस्तार करणारा, तसंच तथा कुर्वाणा त्या वस्तू नवीन निर्माण करणारा, लोमशाम पशुभिः सह केसाळ पशूंसह श्रियम मे आवाह अशा या ऐश्वर्याला मला मिळू दे. स्वाहा म्हणजे या उद्देशानं तुला ही आहुती समर्पित केली जाते. म्हणजे आचार्यांनी ब्रह्मचारीच्या हितासाठी जे आवाहन करायचं आहे त्याचा एक प्रकारानं हा विधी स्वरूपाचा भाग ऋषींनी या ठिकाणी सांगितलेला आहे. हवनकुंडामध्ये हवन करतो त्या पद्धतीने. म्हणून स्वाहा शब्द हा या ऋचेमध्ये येतो. ब्रह्मचारिणाः मा आयन्तु स्वाहा, उत्तम ब्रह्मचारी छात्र माझ्याजवळ विद्या संपादन करण्यासाठी येवो. ब्रह्मचारिणाः प्रमायन्तु, हे ब्रह्मचारी ज्ञानपिपासू होऊन मजकडे येवोत. ब्रह्मचारिणाः दमायन्तु, हे ब्रह्मचारी छात्र इंद्रिय दमन करणारे असोत. आणि ब्रह्मचारिणाः शमायन्तु, हे ब्रह्मचारी मनावर ताबा ठेवणारे असोत. एक प्रकारानं इथे ऋषींनी आपल्यामधला जो छात्र आहे, आपल्या जवळ येणारा जो छात्र आहे, त्या छात्राच्या मध्ये बौद्धिक, त्याचबरोबर एक प्रकारची विशाल दृष्टी, त्याच्यामधलं शारीरिक सामर्थ्य आणि आध्यात्मिक मूल्य ही त्याला पूर्णपणानं प्राप्त व्हावीत, अशा अर्थानं ही प्रार्थना त्या देवाजवळ त्या ओंकाराच्या अनुषंगानं त्यांनी केलेली आहे. म्हणून आवाहन्ति, आवाहन करणं, सांगणं, विचार व्यक्त करणं हा भाव या ठिकाणी आहे. अपरिपक्वता जर बुद्धीच्या ठिकाणी असेल आणि अशा लोकांच्या हातामध्ये जर संपत्ती म्हणा, सत्ता म्हणा, ही जर त्या ठिकाणी गेली तर तिथे व्यक्तीचंही नुकसान आहे आणि समाजाचंही नुकसान आहे. म्हणून खऱ्या अर्थानं जी म्हणून काही भौतिक संपत्ती आहे तिचा कुठेही दुरुपयोग न होताना ती योग्य रीतीनं विचारात घेतली जावी, वापरामध्ये आलावी, हा विचार या ठिकाणी आहे. म्हणून वेदकालीन ऋषींनी जे चिंतन केलं त्या चिंतनाचा भाव असा आहे की व्यक्तीची बुद्धी, तिचं अंतःकरण या दोहोंमधल्या उदात्त गुणांचं एक प्रकारानं संवर्धन व्हावं. आणि ते जर संवर्धन आध्यात्मिक विचारधारेमधून, अधिष्ठानामधून झालं तर त्यांना प्राप्त होणारे जे जे भोग आहेत, जे जे धन आहे, त्याचा योग्य सदुपयोग होईल. म्हणून ईशावास्य उपनिषदातला पहिलाच मंत्र जो आहे, तेन त्यक्तेन भुंजितः मा गृधा कस्यचित् धनम, मला जेवढा उपयोग आहे तेवढाच मी करीन आणि बाकीचा समाज विकासासाठी मी देईन, ती धारणा इथे ते
आपल्या समोर निर्माण करतायत. आणि असे विद्यार्थी, असे छात्र इथे तयार व्हावेत. म्हणून ततो मे श्रियमावह. ततो म्हणजे ज्याच्या ठिकाणी पूर्ण विवेक शक्ती आहे, त्याच्यामध्ये सुदृढ आरोग्याचा भाग आहे, ज्याच्या ठिकाणी सहिष्णुता आहे आणि इतरांच्या संदर्भामध्ये सेवा करणारा सेवावृत्तीचा भाव आहे, ते त्याच्यामध्ये योग्य रीतीनं विकसित झाल्यानंतरच त्याला ऐश्वर्याचा लाभ होऊ दे. अन्यथा कमी बुद्धिमत्तेमध्ये जर ऐश्वर्याची उपलब्धता झाली तर त्याचा कसा विनियोग करायचा हे आमच्या लक्षात येत नाही आणि तो विनियोग वाया होत जातो, अयोग्य ठिकाणी तो जातो. आणि म्हणून पशुधन जे इथे विचारामध्ये घेतलेलं आहे, लोमशाम पशुभिही, त्या पशुधनाचा विचार हा वैदिक वाङ्मयामध्ये, वैदिक कालखंडामध्ये प्राधान्यानं होता. आज आम्ही जसं पैशामध्ये संपत्तीचा विचार करतो, किती करोड संपत्ती आहे त्याच्यावरती त्याची श्रीमंती आम्ही घेतो, तसं पशुधनावरती त्या काळात माणसांचे वर्ग किंवा तो संपत्ती श्रीमंतीचा घटक म्हणून विचारात घेतला. इथे छात्र ना आचार्य या अनुषंगानं देतात आणि ती देत असताना संपत्ती प्राप्त करण्याची पात्रता तुझ्यामध्ये ज्या वेळेला येते त्याच वेळेला तू खऱ्या अर्थानं तुझ्या जीवनाला आणि परिवाराला विकसित करू शकतो. म्हणून ब्रह्मचारिणाः हा शब्द त्या अनुषंगानं आहे. जोपर्यंत मी अध्ययन करतो आहे तोपर्यंत त्या अध्ययनामधून मी जास्तीत जास्त माझ्यामध्ये उत्तमतेचा स्वीकार करावा, माझी बुद्धी, माझा विचार, माझा विवेक हा सर्वांगीण अंगानं विकसित मी करावा. म्हणून प्रत्येक छात्राच्या महत्त्वाकांक्षेला, त्याच्या विचारांना आचार्य नेहमीच पोषित करतात, त्याला योग्य आकार देतात. आणि म्हणून इथे आचार्य आणि छात्र या दोघांच्याही अनुषंगानं स्वाहा म्हणजेच आमच्यामधलं जे अयोग्य आहे ते निघून जाऊ दे आणि जे योग्य आहे ते प्रसाद रूपानं आम्हाला प्राप्त होऊ दे, हा भाव या ठिकाणी. म्हणून दोघांच्या ठिकाणी ज्ञान देणारे आचार्यही त्याच पद्धतीचे असावेत आणि ग्रहण करणारा छात्रही त्या उंचीवरती यावा. म्हणून बुद्धिमत्ता, आत्मसंयमन, सदाचार, नैतिक शुचिता, भावनिक मनोबल आणि मनोवैज्ञानिक स्थैर्य याच्यामधून खरा अभ्यासक तयार होतो, ही भूमिका या ठिकाणी आहे. हे शब्द परत सांगा. हो, बुद्धिमत्ता, आत्मसंयमन, सदाचार, नैतिक शुचिता, भावनिक मनोबल आणि मनोवैज्ञानिक स्थैर्य अभ्यासातून आपल्याला प्राप्त व्हायला हवे. म्हणजे इथे वैदिक वाङ्मय किंवा वेदांचा विचार जो आहे तो 3 स्तरावरती आहे. कर्मकांडाचाही विचार वेदांनी दिला, उपासनेचा विचारही दिला आणि उपनिषदाच्या अनुषंगानं जीवन तत्वज्ञानाचाही विचार दिला. म्हणून इथे केवळ जीवन सिद्धांत मला बघायचा नाही आहे. जो सिद्धांत मी बघतो आहे, तो समजून घेतो आहे, त्याच्या आचरणालाही मी विचारात घ्यायचं आहे. म्हणून जीवन पद्धतीचं तंत्र ज्याला म्हणतात, ते जीवन पद्धतीचं तंत्र, ॲप्लिकेशन हे उपनिषदांनी आमच्या समोर ठेवलेलं आहे. म्हणून इथे पुढे त्यांनी शब्द वापरलेला आहे की आत्मसंयमन, इंद्रिय दमन, ब्रह्मचारिणाः दमायन्तु. म्हणजे आमच्यामध्ये शमदमाचा विचार महत्त्वाचा आहे. केवळ तो
आध्यात्मिक अंगानं अभ्यास करतो आहे किंवा तो मार्ग त्यानं स्वीकारला म्हणून तिथे शमदम हवेत असं नाही. नित्याच्या जीवनातही आत्मसंयमन हवं आहे आणि शांतीच्या अनुषंगानं आम्हाला राहायचं आहे. त्याचबरोबर ज्याला मागणी म्हणतात किंवा समर्पण म्हणतात तो भावही या ठिकाणी आहे. म्हणून स्वाहामधून यज्ञामधलं होणारं जे समर्पण आहे, इदं न मम, ही भावनाही त्यांनी दाखवली आणि हे आम्हाला हवं आहे अशा रीतीचा प्रार्थनेचा भागही इथे आहे. अहंकार न ठेवता. अहंकार न ठेवता. आणि ही जी मागणी आहे, लोमशाम पशुभिः सहा अन्नपाने, म्हणजेच याचा अर्थ वासांसीच गावाहा च तथा अन्नपाने. गा हा शब्द जो आला तो गायींच्या अनुषंगानं आलेला आहे. म्हणून नाना प्रकारची वस्त्र, गायी आणि खाद्यपदार्थ आणि केसाळ पशुसह ऐश्वर्य आम्हाला मिळू दे. याचाच अर्थ माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, त्या किमान पक्षी प्रत्येकाला मिळायला हव्यात. ही भूमिका ऋषींची पण आहे. आणि म्हणून इथे केसाळ प्राणी हा अशा अर्थानं घेतला की त्याची लोकर जी आहे ती लोकर आपल्याला उभेच्या अनुषंगानं उपयोगाला येईल, म्हणून ते प्राणी पण असायला हवेत. गायींचा विचार हा दूध दुभत निर्माण होण्याच्या अनुषंगानं आहे आणि अन्न हे देहाच्या अनुषंगानं आहे. म्हणून अन्न, गायी आणि पशु ह्याच्या उपलब्धीचा विचार, त्या अनुषंगानं त्यांची उपलब्धी, त्यासाठी आवश्यक असलेलं धन हे आम्हाला मिळावं, हा भाव या ठिकाणी आलेला आहे. तिसरा मंत्र इथे पुढे येतो. यशो जने सानि स्वाहा श्रेयान वस्यसो सानि स्वाहा तंत्वा भग प्रविशनि स्वाहा समा भग प्रविश्य स्वाहा तस्मिन् सहस्र शाखे निभगाहं त्वयि मृजे स्वाहा यथा आपः प्रवतायन्ति यथा मासा अहर्जरम एवं मा ब्रह्मचारिणाः धातरयान्तु सर्वतः स्वाहा प्रतिवेशोसि प्रमा भाई प्रमापद्यस्व. हे दुसरं आणि तिसरं मंत्र असं वाटतं की गुरु हे हा, प्रार्थना करताय. म्हणजे गुरूंचा हा मंत्र आहे. गुरूंचा मंत्र आहे की ते देवांची जे मागतायत. आम्ही आणि माझे शिष्य हा. किंवा माझ्या आश्रमातले शास्त्र या सगळ्यांच्या अनुषंगानं असलेला तो विचार आहे. जने यशाहा असानी स्वाहा, मी लोकांमध्ये यशस्वी होवो असे म्हणून आचार्य आहुती देतात. वस्यसहा श्रेयान असानी स्वाहा, मी महान धनवानापेक्षाही अधिक धनवान होवो. भगत्वम त्वा प्रविशानि स्वाहा, हे भगवन अशा तुझ्यामध्ये मी प्रविष्ट होवो, हा माझा उद्देश आहे. आणि तू मा प्रविश्य स्वाहा, माझ्यात प्रवेश कर, या उद्देशानं मी ही आहुती देतो. हे भगवन तस्मिन् सहस्रास्त्रे त्वयि अहम निसृजे स्वाहा, त्या हजारो शाखा असलेल्या आत्मतत्वात तुझ्यामध्ये मी शुद्ध होवो. यथा आपः प्रवता यांती, नदीचे पाणी उताराकडे वाहत जाऊन समुद्राकडे जाते, किंवा यथा मासाः अहर्जम, महिने संवत्सराकडे परत जाऊन प्रवेश करतात, हे विधात्या त्याच प्रकारानं एवं माम सर्वतः ब्रह्मचारिणाः आयन्तु, आम्ही सगळे ब्रह्मचारी छात्र माझ्याजवळ सर्व बाजूनी येऊ देत, असं म्हणत गुरु ही आहुती देत आहेत. आणि प्रतिवेशाः असी, तू सर्वांचे विश्रामस्थान आहेस, मलाही प्रकाशित कर आणि मलाही प्राप्त हो. मा प्रभाही मा प्रपद्यस्व. कोणत्याही उपासकानं
उत्तमतेची महत्वाकांक्षा जर बाळगलेली असेल तर त्या महत्वाकांक्षेमध्ये एक प्रकारानं पावित्र्याचा आणि उदात्ततेचा भाव असायला हवा. केवळ वैयक्तिक स्वार्थाची भूमिका किंवा दुसऱ्याचं अकल्याण व्हावं आणि माझं कल्याण व्हावं अशा रीतीचा भाव नसावा. आणि म्हणून कुठल्याही तऱ्हेची कीर्तीची अपेक्षा नाही, वैयक्तिक लाभाची अपेक्षा नाही, तर उत्कृष्ट अभ्यासक माझ्याकडे येवोत आणि त्यांचा अभ्यास माझ्याकडे होवो अशा रीतीचा धर्मप्रसार कार्याचा भाग या मंत्रामध्ये ऋषींनी आमच्या समोर ठेवलेला आहे. आणि ते ठेवत असताना जगत कल्याणासाठी समर्थ होणारा म्हणून पहिला शब्द आहे जने यशाहा, लोकांमध्ये मी यशस्वी होऊ दे. आपली धारणा ही नेहमी अशीच असायला हवी की मी यशस्वी व्हायला हवं, बरोबर आहे, पण माझं यशस्वीपण त्या लोकांच्या अनुषंगानं यशस्वी होणारं असायला हवं. केवळ मी यशस्वी होईल आणि ते त्यांच्या स्तरावरती राहतील असं नाही. म्हणून संपत्ती ही केवळ वैभवाशी किंवा औदार्याशी निगडीत नाही, तर ती माझ्याही उपयोगाला येईल आणि समाजालाही तिचा उपयोग होईल अशा अनुषंगानं धनाच्या विनियोगाचा भाग हा ऋषींनी त्यांच्या चिंतनामधून दिला. म्हणजे एक प्रकारानं प्रत्येक व्यक्तीनं आपलं जीवन विकसित करत असताना, समृद्ध करत असताना त्या ठिकाणी अशा रीतीचा शुद्ध विचार ठेवावा की मला आणि माझ्याबरोबर इतरांनाही मला विकसित करायचं आहे, समृद्ध करायचं आहे. त्याच वेळेला तुम्ही खऱ्या अर्थानं आंतरिक तेजस्विता ज्याला म्हणतात तो भाव तुमच्यामध्ये येतो आणि त्यालाच अनुलक्षून एक प्रकारानं माझ्यातली जी पापवृत्ती आहे, माझ्यातलं जे अयोग्य भाग आहे ते माझ्यामधून निघून जाऊ दे. म्हणून पापवृत्ती, अयोग्य कर्माचा असलेला भाग, जोपर्यंत माझ्यामध्ये अयोग्य कर्माची पापवृत्ती आहे तोपर्यंत माझं आत्मतत्व ही एक प्रकारानं झाकलेल्या स्थितीत आहे. म्हणून पाप करणं म्हणजे काय? जे समाजाला योग्य नाही ते मी करणं हा पापकर्मातलाच भाग आहे. जे निंद्य आहे, जे अयोग्य आहे, जे त्याज्य आहे त्या कर्माचा मी स्वीकार करणं म्हणजे मी पापाचाच भाग त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून एक प्रकारानं आपले विचार उन्नत करणं, आपल्याला आपल्या चुकांची जाणीव ज्या वेळेला होते त्यावेळेला त्या चुकांची दुरुस्ती करणं, त्या पुन्हा होणार नाही असा प्रयत्न करणं आणि सद्गुणांचा मार्ग धरणं हा खऱ्या अर्थानं आपण विकसित होणारा भाव आहे. आणि त्याला अनुलक्षून त्यांनी आपला विचार बदलायचा असेल तर तिथे ओंकाराची साधना आहे आणि त्याच ओंकाराच्या साधनेला अनुलक्षून त्यांनी 2 दृष्टांत पुढे घेतलेले आहेत. एक नदीचा आणि संवत्सराचा. नदीचं पाणी हे नेहमी उताराकडेच जातो आणि ते जात असताना त्या नदीची धारणा काय आहे? मला समुद्राला जाऊन मिळायचं आहे. म्हणजे डोंगर कड्यावरती ती नदी ज्या वेळेला प्रगट होते, उगम पावते त्यावेळेला ती अत्यंत लहान आहे, पण पुढे जाताना तिचं पात्र विस्तार पावत जातं आणि समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर ती अत्यंत व्यापक होते. आणि समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर ती पुन्हा असं म्हणत नाही आहे काय समुद्रच होते. त्याच्यामुळं मी समुद्राला मिळाले हे सांगण्याचा भागही तिच्यामध्ये राहत नाही. किंवा संवत्सराच्या अनुषंगानं महिने जसे त्या वर्षामध्ये समाविष्ट होत जातात. जानेवारी संपला, फेब्रुवारी संपला, चैत्र संपला, वैशाख संपला, तसं
आम्ही सगळ्या बाजूनं स्वतःला त्या परमात्म तत्वाशी जोडले जाणार आहोत, तिथे व्यापक होणार आहोत या धारणेनं असे व्यापक विचारांचे छात्र, अशा रीतीचं व्यापक ध्येय घेतलेले ब्रह्मचारी छात्र माझ्याकडे येवोत, हा भाव ऋषी या ठिकाणी व्यक्त करतात. आणि म्हणून प्रतिवेशः असि आणि मा प्रभाही मा प्रपद्यस्व, हा ओंकार, हा परमात्मा आमचं विश्रांती स्थान होऊ दे, तो आम्हाला प्रकाशित करू दे. एक प्रकारची अर्थपूर्णता म्हणा, भव्यता म्हणा किंवा जीवनाचं खरं सौंदर्य म्हणा, तो विचार ऋषी या ठिकाणी आपल्याकडे येणाऱ्या ब्रह्मचारी छात्रांच्या अनुषंगानं आहे. म्हणून ब्रह्मचारी हा शब्द जो इथे आला तो म्हणजे ब्रह्मचिंतन करणारा. केवळ तो विवाह केलेला नाही किंवा बाकीच्या विकारांपासून तो अलिप्त आहे म्हणून तो ब्रह्मचारी असं नाही, तर सतत ब्रह्माचं चिंतन करणारा आणि त्या ब्रह्मचिंतनासाठी आवश्यक असलेली आचार धर्माची जीवन प्रणाली ज्यानं स्वीकारलेली आहे तो ब्रह्मचारी आहे. आणि म्हणून अशा ब्रह्मचार्याने जीवनाकडे बघताना कसं बघायचं, तर उदबत्तीसारखं. उदबत्ती जळते पण ती वातावरणाला सुगंधित करते आणि शेवटी एका विभूतीच्या स्वरूपामध्ये खाली राहते, की जी विभूती आम्ही एका श्रद्धेनं पावित्र्यानं आमच्या मस्तकी लावतो किंवा त्याला एक अंगारा आहे अशी भावना आम्ही त्याच्यामध्ये घेतो. साधकानं, माझ्याकडे येणाऱ्या छात्रानं अशा रीतीनं व्हावं ही भावना या ठिकाणी व्यक्त केली गेलेली आहे. म्हणून रामकृष्ण परमहंसांचा एक विचार असा आहे त्यांच्या चरित्रामधला, की घराच्या गच्चीवरती ते जात आणि त्या जगदंबेला, काली मातेला प्रार्थना करताना रोज ते एकदा तरी असं म्हणायचे की माझ्याजवळ लोककल्याणासाठी जे आहे ते कल्याण करून घेणाऱ्यांना आणि इतरांचे कल्याण करणाऱ्यांना आई जगदंबे तू माझ्याकडे पाठव. म्हणजे त्या विश्वात्मक शक्तीलाही आपण अशी आवाहित भूमिका करावी, असं आवाहन करावं की जे माझ्याजवळ चांगलं आहे ते घेणारे, चांगलं स्वीकारणारे माझ्याकडे येवोत आणि त्यांना माझं देता यावं. म्हणून भगवत दर्शनाच्या अनुषंगानं, भगवत विचाराच्या अनुषंगानं जर आम्हाला विचार करायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा आपल्यामधल्या दोषांची जाणीव व्हावी आणि ते दोष दूर करण्याचा आपल्याकडून प्रयत्न व्हावा. तो ज्यावेळेला मी प्रयत्न करतो किंवा त्यासाठीचा असलेला माझा प्रयत्न म्हणून ओंकाराची साधना किंवा अन्य एखादी जपाची नामाची साचलेली साधना, आणि त्या साधनेतून आपलं अंतरंग अशा रीतीनं बदलत जातं की आपल्यातले दोषही कमी होतात आणि आम्ही खऱ्या अर्थानं शुद्ध सात्विक होत जातो. जीवनाकडे खऱ्या विवेकीपणानं बघणारी एक भूमिका ही आपल्यामध्ये येते आणि त्यातूनच शुद्ध आनंदाची भावना आपल्यामधून व्यक्त व्हायला लागते. ती शुद्ध भावना व्यक्त व्हायला लागली की आपोआप त्याच्या अनुषंगानं अनेक जण आपल्याकडे येतात. संत आनंदाला प्राप्त करतात, साधू आनंदाला प्राप्त करतात आणि म्हणून त्या ओढीनं आपण त्यांच्या जवळ जातो आणि त्यांच्याकडनं काही बोध घेत आपल्या जीवनामध्ये आनंद आणतो. हा विचार, हा अद्वैत भक्तीचा असलेला भाव हा या ठिकाणी ऋषींनी आमच्या समोर ठेवला. आणि त्यानंतर 5व्या अनुवाकाकडे ते आलेले आहेत, जिथे इथे छान दिलंय त्यांनी की या प्रार्थनाच्या एंडला असं म्हटलंय की जसं एखादा बाण निघतो आणि टार्गेट बरोबर त्याचं कसं एक होतं तसं मला ओंकाराशी जुळू दे असं तिथे म्हटलं.
ओंकाराशी मला म्हणजे तो ॲरो जसं टार्गेटशी एक होऊन जातं तसं मी ओंकाराशी होऊन जावं. त्या सेंटर होलवरतीच तो जातो. हा, तर ओंकाराशी तसं मी जुळावं अशी प्रार्थना. छान. अजून घ्यायचंय बस. आहे 10 मिनिटं आहेत. 5वा अनुवाकामध्ये भूर्भुवः सुवरिति वा एतस्त्रिस्त्रो व्याहृतयाः तासामुह स्मयितां चतुर्थीं महाचमस्याः प्रवेदयेत्. मह इति तद्ब्रह्म स आत्मा अंगन्यान् अन्यदेवताः. भूः भुवाः सुवाः इति एताः वै तिस्राः व्याहृतयाः. भूः भुवः आणि सुवा या 3 व्याहृती आहेत. तासाम उह या तिन्हींपेक्षाही चतुर्थी महा इति. चतुर्थी व्याहृती महा जी आहे ती सर्व प्रधान नावानं प्रसिद्ध आहे. एवं महाचमस्य प्रवेदये तस्म. महाचमस्याच्या पुत्रानं म्हणजे महाचमस ऋषींच्या मुलानं त्या व्याहृतीला अंतर्ज्ञानानं जाणले. तद्ब्रह्म तीच 4थी व्याहृती ब्रह्म होय. 6 आत्मा आणि तोच आत्मा शरीरामध्ये आहे. अन्याः देवताः अंगानी. इतर सर्व देवता हे शरीराचे जसे अवयव त्या स्वरूपामध्ये आहेत. स्वराज्य फलाची म्हणजे माझंच राज्य मलाच प्राप्त होणारा आत्मज्ञानाचा आत्मानंदाचा भाव ही भूमिका या ऋचेमध्ये आलेली आहे. आणि ती भूमिका घेत असताना त्यांनी 4 शब्द इथे विचारामध्ये घेतले. भूः भुवाः सुवाः आणि महा. अनुभवाची जी निरनिराळी क्षेत्र आपण म्हणतो त्या अनुषंगानं या शब्दांचा विचार केलेला आहे. मन जसजसं आमचं उन्नत होत जातं तसतसा या अवस्थांचा या अनुभवांचा भाव आपल्यामध्ये येतो आणि एकापेक्षा पुढची ही अधिक उन्नत होत जाणारी अधिक विकसित होत जाणारी सूक्ष्म होत जाणारी व्याहृती आहे. आता याच्यामध्ये महा जो आहे हा महाशब्द महाचमस ऋषींच्या पुत्रानं साधनेमध्ये अंतर्ज्ञानानं जाणला म्हणून तिथे त्याचाच भाव म्हणून तो महाशब्द आलेला आहे. त्यानं काय जाणलं अंतर्ज्ञानानं तर ब्रह्मच जाणलं. म्हणून भूमध्ये पृथ्वी लोक आणि पंचमाभूत येतात. भुवामध्ये पृथ्वी आणि पंचमहाभूत. भुवाहामध्ये अंतरिक्ष पोकळीचा भाग. सुवाहा म्हणजे स्वर्गलोक किंवा सुखानुभव. आणि महा म्हणजे ब्रह्म किंवा आदित्य लोक. आदित्य लोक म्हणजे काय सूर्यलोक. हा ब्रह्मलोकालाच अनुलक्षण तो आदित्य शब्द आहे. प्रकाशमान करणारा सूर्य असा भाव इथे नाही. हा महा किंवा सत्यलोक वेगळं. सत्य हे ब्रह्मलोक ब्रह्म ते परत वेगळं होतं तिथे. ब्रह्म म्हणजेच आपल्या प्रत्येकाच्या शरीरामधला असलेला आत्मा ही भावना या ठिकाणी आहे. आता इथे व्याहृती हा शब्द त्यांनी वापरला. त्याची फोड अशी आहे व्याहृती. वि अधिक आ अधिक ऋती.
व्याहृती वी अधिक आ अधिक ऋती. ऋती ना. ऋ ऋ र आणि ह ना, ऋती. हला ते पोटफोड्या ह म्हणतो आपण तसं. ऋती. आणि हा ऋती. ह म्हणजे हरण करणे आणि ऋती म्हणजे हरण करण्याला योग्य. मग कोण योग्य आहे तर तिथे वि शब्दाला कडे जायचं. वि म्हणजे विशेष आणि आ म्हणजे पूर्णपणे. विशेष रीतीने पूर्णतया हरण करण्याला योग्य जो आहे ती व्याहृती. विशेष रीतीने विशेष रीतीने पूर्णपणानं किंवा पूर्णतया हरण करण्यास योग्य असा. म्हणून इथे भू, भुवा आणि सुवा हे तीनही लोक त्याच परमात्म तत्वाच्या सत्तेमध्ये आहेत. त्याच्याच सत्तेनं ते कार्यरत आहेत. ब्रह्माचीच सत्ता त्याच्या ठिकाणी आहे. आणि महा जो आहे हा महा म्हणजेच ब्रह्म सगळ्यांना व्यापणार आहे. आकाश घरातही आहे आणि घराच्या बाहेरही आहे. तसं महा म्हणजे ब्रह्म ज्याला आदित्य लोक म्हणतो तो आदित्य लोक हा सगळ्यांना व्यापणार आहे. ह्या तिन्ही लोकांनाही व्यापून तो त्या ठिकाणी कार्यरत आहे. इथे त्याला आदित्य या अर्थानं म्हटलेलं आहे की त्या ब्रह्मतत्वामध्ये तेजाचा भाव आहे, प्रकाशाचा भाव आहे, ही भूमिका म्हणून तिथे आदित्य हा शब्द आलेला आहे. मग आता हे जे ब्रह्म मला जाणायचं आहे, त्या ब्रह्मापर्यंत मला जायचं आहे, तिची माहिती मला करायची आहे, तो भाव म्हणजेच माझी जाणीव हळूहळू सूक्ष्म होत जाणार. आत्ताला आपण स्थूलामध्ये वावरताना आपलं मनही स्थूल आहे म्हणून ते ह्या दृश्यामधल्या वस्तुमात्रांचा विचार करत आहे. पण त्या मनाला मी सूक्ष्म स्थूलामधून सूक्ष्माकडे नेतो, अंतर्मुख होत जातो, त्यावेळेला ते अधिक सूक्ष्म होत जातं. त्याला इथे लोक हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. अधिक सूक्ष्माकडे जाणं. आम्हाला आत्ताला आकाशातलं काही फारसं दिसत नाही, पण दुर्बिणीची सूक्ष्मता आम्ही घेतो तेव्हा आम्हाला त्या आकाशातल्या ग्रहताऱ्यांचा विचार दिसतो. तसं मनाला मी जेवढं सूक्ष्म करत जाईन, त्याला व्यापक होत जाईल, तेवढं मला त्या ब्रह्मतत्वाचा भाव त्या ठिकाणी येईल. लोक म्हणजे अवस्था पण होऊ शकते. अवस्था म्हणजे चित्ताची अवस्था, चित्ताच्याही अवस्थेचा भाग येईल. आम्ही आत्ता जीवाच्या भावनेमधून सुद्धा या तीनही लोकांचाच विचार करतो. आत्ताला मी पृथ्वीमध्ये आहे, मला उद्याला स्वर्ग मिळणार आहे, त्या स्वर्गाचा मार्ग अंतरिक्षाच्या अनुषंगानं आहे. म्हणून भू, भुवा आणि सुवा या तीन लोकांमध्येच जीवाचं भ्रमण आहे किंवा जीव त्याच अनुषंगानं विचार करतो. जो असं म्हणतोय की मला स्वर्गाची पण इच्छा नाहीये, मला केवळ त्या ब्रह्माचाच विचार करायचा आहे, तो महामध्ये जातो, तो व्यापक होतो, तो अनंत होतो. आणि हे महातत्व जे आहे, ब्रह्मतत्व जे आहे, ते ज्या वेळेला आम्ही ध्यानात जातो, चिंतनामध्ये जातो किंवा समाधीचा भाव आम्ही आत्मसात करतो, तेव्हा आम्ही अधिक सूक्ष्म होतो. मग मनाचे सगळेच कप्पे बंद होतात. केवळ एका ओंकारावरती, केवळ एका ब्रह्मावरतीच ते केंद्रीभूत होतं. म्हणून तिथे त्याला व्यापकता येते. त्या व्यापकतेमध्ये तो अधिक अनुभवाचा विचार करतो, अधिक जाणीवेच्या पातळीवरती जातो. ती भूमिका या ऋषींच्या मुलाला प्राप्त झाली.
म्हणून त्या ठिकाणी महाचमसाच्या पुत्रानं ते महातत्व जाणलं, ब्रह्मतत्व जाणलं, म्हणून तो महा हा शब्द चौथ्या रुचेचा त्या ठिकाणी आलेला आहे. या सगळ्यांच्या मधून एक प्रकारचे स्वराज्य हा शब्द त्यांनी इथे जो वापरला त्याचा भाग असा आहे की मलाच माझा आनंद स्वरूपाचा अनुभव घ्यायचा आहे. स्वराज्य, आपलं राज्य, माझं राज्य. इथे मला कोणाचंही नियंत्रण नाही, मी एकमात्र त्या ब्रह्मतत्वामध्येच राहणारा आहे. म्हणून त्या स्वराज्य फलाची उपासना म्हणजे मी माझ्यामधल्याच आनंदाला प्राप्त करत मी अखंड आनंदामध्ये राहणं हे माझं स्वराज्य आहे. त्या अनुषंगानं इथे 7 मंत्र त्या वृत्तीला कशा रीतीनं ह्या व्याहृतींना विकसित करायचं हे त्यांनी पुढे मांडलेलं आहे. ते 7 मंत्र ह्या 5व्या अनुवाकामध्ये आपल्या समोर येत आहेत. दुसऱ्या मंत्रामध्ये त्यांनी दुसऱ्यापासून तिसऱ्यापासून एकेका व्याहृतीचा विचार केला की इथून मी कसं पुढे जायचं आहे. व्याहृती तुम्ही डेफिनेशन दिलं, पण ते मंत्र आहे की ज्याच्याने ब्रह्मतत्वाला आपण प्राप्त करू शकतो किंवा ब्रह्मतत्वाशी जुळू शकतो. आणि मग इथे त्यांनी म्हटलंय की हे जे चार आत्ता आपण जे अभ्यासले ना, भूर्भुव स्वः आणि महा, हे 4 वेगवेगळ्या पद्धतींनी ह्यांचा मंत्रजप करता येतो, म्हणजे इन 4 डिफरंट वेज. म्हणून 4 4 जा 16. तर व्याहृती चे 16 कला, जे पुरुषाचे 16 भाग आहेत. कुठेतरी आला गायत्री मंत्रामध्ये येतं ना ते. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तोच भाव त्यांचा इथे आहे. म्हणून त्यांनी तो आदित्य लोक पुरुषाच्या 16 कला अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण कनेक्ट होऊ शकतो. 16 कलांचा आधी पण कुठे उल्लेख आहे ना, प्रश्नोपनिषदात आलेला आहे. 16 कला ते इकडे कनेक्टिव्हिटी. हे जे होतं भूर्भुवः स्वः, ह्या 3च ह्याच्यात आत्ता आपण विचार करतो. हो, जीवाची वृत्ती ह्या तिघांमध्येच फिरते. आणि महा पण येतं, कारण आपल्याला ब्रह्मांडाची जाणीव आहे, भले इंटेलेक्च्युअल लेवलला, पण ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत. म्हणून हे 4 एकत्रित घेतले त्यांनी. भूर्भुवः स्वः महा, हे 4 एकत्रित घ्यायचे. बरोबर ना सर? हो, आहे एकत्रित, पण त्यांचा मुद्दा काय आहे? त्यांचा तो मुद्दा हो, सामान्य माणूस या तिघांचाच विचार करतो. तो ब्रह्माचा विचार करत नाही. जो ब्रह्माचा विचार करतो तो अजून पुढे जातो. तो महाच्या अनुषंगानं मग विचार करायला लागतो. बट लाईक आय सेड, उपनिषदच्या अभ्यासाला बसलोय म्हणजे ब्रह्मतत्वाला आपण ऑलरेडी स्वीकारले. ती मुमुक्षु वृत्ती ज्याला आपण म्हणतो, तो मुमुक्षुपणा आपल्यामध्ये आहे. लागून येणार बिकॉज वी आर ऑलरेडी ते टुगेदर विथ इट. मी पुण्य करीन, मला स्वर्ग मिळेल, अशा भावनेनं मग आम्ही यज्ञाधिक कर्म असतील, पूजा पाठ असतील, दानधर्म असेल, तीर्थयात्रा असेल, या पुण्यकर्मामध्येच आम्ही विचार करतो की मला स्वर्ग मिळेल पुण्य केल्यानंतर. म्हणून आपली वृत्ती ही भूभुवा आणि सुहा 3 पर्यंत सामान्यतः मर्यादित राहते. तेव्हा मी कोण, हे जग काय, माझा काय संबंध, हे प्रश्न पडायला लागले, तिथूनच महाला जुळायची सुरुवात होते. आणि पुढच्या मला वाटतं हे किती श्लोक आहेत सर? हे 3. हो, हे आता ह्याच्यामध्ये 7 आहेत. 7 आहेत. 6 नाही हो, पण 6वं नाही, 5 पर्यंतचे जे आहे ना, आता एक घेतला ना आपण, 2 3 4 5, ह्याच्यामध्ये ह्याचं अजून भूर्भुवः स्वः प्रत्येकाचं त्याने हे केलं, प्रत्येकाचं ब्रेकअप केलं, म्हणजे मग ते अजून क्लिअर होतं. सो 4 4 4 4 करत गेलो तर 16 कला बरोबर ते बसलं. ओंकार म्हणलं